महिलांनो, जाणून घ्या लक्ष्मी प्रवेशाचे रहस्य. तुमच्या घराचे भाग्य तुमच्याच हातात आहे. हे रहस्य जाणून घेणारी स्त्री भाग्यशाली ठरेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात लक्ष्मी प्रवेशाचे गुपित हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. महिलांनी नक्की बघा, कारण तुमच्याच हातात आहे तुमच्या घराचं भाग्य. मित्रांनो, म्हणतात ना, जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे अन्न, धन, सुख आणि शांती आपोआप येते. पण कधीकधी आपण स्वतःच त्या देवीला आपल्या घरातून परत फिरवतो आणि लक्षातही राहत नाही. लक्ष्मी ही फक्त धनाची देवी नाही, ती ऊर्जा आहे, चैतन्य आहे, जीवनाची गती आहे. ती घरात तेव्हाच येते जेव्हा घरात शुद्धता, श्रद्धा आणि आनंदाचं वातावरण असतं. तिचं नावच आहे लक्ष प्लस मी, म्हणजेच लक्ष्मी. म्हणजेच जिथे लक्ष आहे तिथे मी आहे. ज्यांच्या जीवनात उद्दिष्ट नाही, प्रेरणा नाही, तिथे लक्ष्मी थांबत नाही. म्हणून लक्ष्मी प्राप्तीचा पहिला नियम म्हणजे ध्येय निश्चित करा. कधीकधी काही दिवस घरात सगळं नीट चालतं, पैसा येतो, वाद कमी होतात, वातावरण हलकं वाटतं आणि तेच क्षण असतात जेव्हा लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. लक्ष्मी प्रवेशाचे 7 प्रमुख संकेत प्राचीन ग्रंथात दिलेले आहेत. नंबर 1, गृहात म्हणजे घरात मोगऱ्याचा, चंप्याचा, चाफ्याचा सुगंध पसरतो. नंबर 2, घरातील दिवा न विझता अख्खी रात्र पेटलेला राहतो. नंबर 3, अचानक पक्षी घराभोवती फिरू लागतात. नंबर 4, देवघरातील दीपक स्वतःहून तेज देतो. नंबर 5, कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतात. नंबर 6, महिलांच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागते. नंबर 7, कधीकधी स्वप्नातही लक्ष्मीचा आभास होतो. मित्रांनो, हे संकेत दिसले म्हणजे समजा लक्ष्मीच्या पावलांचा आवाज जवळ येतो आहे. शास्त्रानुसार लक्ष्मी काही खास क्षणीच घरात प्रवेश करतात आणि ते म्हणजे रोज संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला 6 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान, तसेच सकाळी ब्रह्ममुहूर्तात 5 ते 5:45 वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी घरात प्रवेश करते. ही लक्ष्मीची घरात प्रवेश करण्याची वेळ. ही वेळ लक्षात ठेवा, चुकून विसरू नका. तसेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा मंगळवारी सूर्यास्तानंतरचा पहिला प्रहर, गुरुग्रहाचा उदयकाल यावेळी घर स्वच्छ, सुगंधी आणि प्रकाशमय ठेवा. कारण लक्ष्मी अंधारात येत नाहीत. काही गोष्टी आपण नकळत करतो आणि त्या लक्ष्मीच्या मार्गात अडथळा आणतात. नंबर 1, रात्री झाडू लावणं. हे लक्ष्मीला परत पाठवण्यासारखंच आहे. झाडू म्हणजे पृथ्वीची ऊर्जा. रात्री ती ऊर्जा डिस्टर्ब केली तर धनप्रवाह कमी होतो. नंबर 2, देवघरात अस्वच्छता. देवघर म्हणजे ऊर्जा केंद्र. जिथे धूळ, कापसाचे तंतू, जुनी फुले ठेवली तर ती ऊर्जा मंदावते. नंबर 3, घरात तुटकी वस्तू ठेवणं. तुटका आरसा, फुटकी मूर्ती, मोडलेली खुर्ची या सर्व गोष्टींमुळे दारिद्र्य वाढतं. नंबर 4, वाद, नकारात्मक बोलणं. लक्ष्मी जिथे सौम्यता आहे तिथे राहते. जिथे आवाज, भांडणं आहेत तिथून ती निघून जाते. आता पाहूया ते 9 उपाय जे केल्याने लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरी होतो. नंबर 1, प्रत्येक शुक्रवार तुळशीच्या कुंडीत कच्चं दूध अर्पण करा. तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि विष्णू जिथे तिथे लक्ष्मी आपोआप येते. नंबर 2, संध्याकाळी घरात दीप लावा. घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवा. नंबर 3, गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र दान करा. नंबर 4, कुबेर मंत्राचा जप करा. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय नमः. नंबर 5, घरात कमळाचं फूल ठेवा. लक्ष्मी कमळावर वास करते. नंबर 6, दरवाजावर श्रीयंत्र लावा. हा लक्ष्मीचा आवडता प्रतीक आहे. नंबर 7, घरात रोज घंटा वाजवा. ध्वनी ही लक्ष्मीची ऊर्जा जागृत करते. नंबर 8, महिलांनी सकाळी पहिले पाणी शिंपडून दाराजवळ रांगोळी काढावी. नंबर 9, रात्री घरात तांब्याच्या भांड्यात
पाणी ठेवून सकाळी झाडाला अर्पण करा. अनेकांना प्रश्न पडतो, हे सर्व खरोखर घडतं का? होय, लक्ष्मी ही एक ऊर्जा प्रणाली आहे. जेव्हा आपण घर स्वच्छ ठेवतो, सुवासिक वातावरण ठेवतो, तेव्हा सकारात्मक कंपनं निर्माण होतात. त्या कंपनांमध्येच लक्ष्मीचा वास असतो. म्हणजेच लक्ष्मी म्हणजे पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. नंबर 1, सकाळी उठल्यावर देवीचे स्मरण करा. नंबर 2, देवघरात दिवा पेटवा आणि सुगंधी अगरबत्ती लावा. नंबर 3, नकारात्मक बातम्या पाहणं टाळा. नंबर 4, घरातील महिलांनी पायात चप्पल न घालता देवघरात प्रवेश करावा. नंबर 5, लक्ष्मी स्तोत्राचं वाचन दर शुक्रवारी करा. नंबर 6, प्रत्येक पौर्णिमेला चांदीच्या नाण्यावर हळद कुंकू लावा. नंबर 7, आणि सर्वात महत्त्वाचं, कोणालाही उपाशी झोपू देऊ नका. वास्तुशास्त्र सांगतं, लक्ष्मी नेहमी पूर्व दिशेकडून प्रवेश करते. म्हणून घराचा मुख्य दरवाजा पूर्व वा उत्तर दिशेकडे खुला असावा. त्या दिशेला नेहमी प्रकाश द्या. फुटक्या टाईल्स, गंजलेले दरवाजे, फुटलेले तुटलेले फोटो हे सर्व काढून टाका. लक्ष्मी ही स्त्री रूप आहे. घरातील स्त्री जिथे आनंदी आहे तिथे लक्ष्मी टिकते. म्हणून घरातील महिलांना सतत हसतमुख, आदरयुक्त वातावरण द्या. ज्या घरात स्त्रियांना सन्मान आहे तिथे कधीच धनाचा अभाव राहत नाही. मित्रांनो, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मोठे पूजापाठ, यज्ञ हवेच असं नाही, पण फक्त शुद्ध मन, स्वच्छ घर आणि चांगली भावना हवीच आहे. स्वतःला दररोज सांगा, माता लक्ष्मी या माझ्या घरात सुख, शांती आणि समाधानाचा वास करा. तुमचं हृदय जिथे शुद्ध आहे तिथेच लक्ष्मीचं खऱ्या अर्थाने वास्तव्य असतं. मित्रांनो, जगातील सर्वात मोठं धन म्हणजे आनंद आणि तीच खरी लक्ष्मी आहे. जय लक्ष्मी माता. ज्यांनी ही माहिती ऐकली आहे त्यांचं घर सदैव सुख, समाधान आणि संपत्तीने भरून राहो. मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडली असल्यास इतरांमध्ये शेअर नक्की करा. तसेच या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.